उपांत्य फेरीमध्ये दाखल होऊ शकता। त्याचमुळे शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या वतीने केले जातील यामध्ये तीळ मात्र शंका नाही। पहिला चेंडू अत्यंत कन्व्हिन्सिंग रित्या इथे खेळलाय, शांततेने फलंदाज खेळतोय आणि एक धाव मिळवतोय। आशिष मेहरुल हा तो गोलंदाज आहे ना ज्याने या स्पर्धेमध्ये अद्यापही एकही षटकार खाल्लेला नाहीये। 6 षटक त्याने हाताळले अद्याप या स्पर्धेमध्ये, त्याच्या विरोधात मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेले नाहीत आणि पहिले षटक हाताळतोय पॉवर प्लेचं षटक। भावेश ऑन स्ट्राइक, यावेळेला स्विच हिट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला, शर्तीचे प्रयत्न त्याचे इथे पाहायला मिळतात। झेल निसटला, सिंगल आली आहे। रात्रीचं क्रिकेट सुरू आहे, रात्रकालीन क्रिकेट आहे, चेंडू फार काळ हवेमध्ये आहे, त्यातच पाठमोऱ्या अवस्थेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय। सगळ्या गोष्टी त्याच्या विरोधात होत्या तरी एक गोष्ट त्यांनी त्याच्या बाजूने केलेली आहे ती म्हणजे या चेंडूला सीमारेषेपर्यंत जाऊ दिलं नाही, त्यामुळे त्या क्षेत्ररक्षकाचा आपल्याला कौतुक करावं लागेल, चांगला प्रयत्न। उद्देश पाटीलला आपण तिथे पाहिलं, पाठमोहरा तो जात होता आणि झेंडू इथे अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय। इजाज कुरेशी ऑन स्ट्राइक, यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होता, सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली आहे। जमेची बाजू ही आहे ना की स्कोरबोर्ड हलत ठेवलाय आणि याचाच इथे प्रेशर संघावरती येत नाहीये। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण अगदी याशी सांदर्म्य असणारी गोष्ट एक पाहिली होती की सुरुवात थोडी संयमाने केली होती फलंदाज उस्मान पटेलने, त्यानंतर तो आक्रमकतेकडे वळला होता आणि इथे तोच ट्रेंड यावेळेस उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू दरम्यान वळत आहेत, पंच आपल्याकडे हा चेंडू वाईड घोषित केला जातो, अतिरिक्त एक धाव इकडे मिळेल। आशिषच्या विरोधामध्ये एक रणनीती आखावी लागेल, कष्ट करावे लागतील, कष्ट प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नसतो। अनेक वेळा आपण बोलतो ना की कष्ट केलं नाही तर आयुष्य नष्ट होतं, इथे कष्ट करावे लागतील। भावेशला मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून अपेक्षित आहेत, ज्या गोष्टीसाठी तो जाणला जातो। यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने केवळ स्टिअर करण्याचा प्रयत्न, परंतु या गोलंदाजाची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्याला अगदी धुक्या ठरवलेली वाट आहे, धुंडो धुंडो रे साजना सांगणारी। काट्यांवरचा प्रवास इथे फलंदाजाला करायचे, चेंडू पडला, त्यानंतर बाहेरच्या अंगाने वळला, वळण अत्यंत जास्त मिळालं, त्याचबरोबर उसळी मिळाली, बऱ्याच गोष्टी प्रतिकूल आहेत, फार मोठी आव्हानं फलंदाजासाठी। खेळाडूवरती जिम्मेदारी वाढते ना। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने वळण घेतलं, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतला। भावेश नाईकची जिम्मेदारी या गोष्टीसाठी वाढते ना सर, कारण त्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आहे या स्पर्धेमध्ये। पुरस्कार मिळाला त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे प्रेक्षकांची ही, खरं तर तिथे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत या खेळाडूकडून, त्याचमुळे त्या पूर्ण कशा केली जातील यासाठी मैदानाच्या आतमध्ये विचार ही खरं तर यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफचा चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय, एक सिंगल इथे प्राप्त केली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाव फलकावरती धाव त्या 5, बिनगडी बाद। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वॉश इंडियन दारावेज, आपण सबस्क्रायबर मीटर पाहतो 8,39,000, काही राहिलेत 500 राहिलेत, आता 500 पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गिव्ह अवे इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल। 500 अजूनही शेष 400 राहिलेत, 300 राहिलेत। प्रेक्षक सबस्क्राइब करा आत्ताच या युट्यूब वाहिनीवरती या चॅनलला आणि भरघोस पारितोषिक मिळवा। 200 बाकी राहिलेत, 170 बाकी राहिलेत, 170 सबस्क्रायबर झाल्यानंतर 8,40,000 जसे पूर्ण होतील ना तसे 100 भाग्यवान विजेत्यांना इथून पुरस्कार दिले जाणार आहेत। 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो, एकही गडी आतापर्यंत बाद नाही। पहिलं षटक संपलं की जे आशिष मेहरुळ याने तिकडे हाताळलं होतं, फलंदाजी करत असताना भावेश नाईक 4 चेंडूंचा सामना करताना 2 धावा त्याने धावपलकावर जोडलेल्या आहेत। एजाज कुरेशीनेही शांत सुरुवात इथे केलेली आहे, त्याच्याही बॅटमधून लागोपाठच्या 2 चेंडूवर एकेरी अशा पद्धतीने 2 धावा तिकडे खरं तर पूर्ण झालेल्या आहेत। या अगोदर चर्चेला विषय आपण घेतला होता की जबाबदारी वाढते ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा वाढतात आणि तेच विचाराधीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत आणि विचारांचं प्रचंड काहोर जर तुमच्या डोक्यामध्ये माजला असेल तर मात्र त्यातून एक पर्याय निवडणं हे अत्यंत कठीण बनत असतं, परंतु हे मोठे खेळाडू आहेत आणि मोठ्या मंचावर कसं खेळायचं हे त्यांना माहित आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा अधिकच्या आहेत। उदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय। या संघाला ज्या वेळेला मी पाहिलं ना मोतीराम भोईरची मला आठवण होते, त्या संघाचा खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज। यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, कॉट बिहाइंड विकेट। खेळाडू क्रमांक 1 भावेश नाईक बाद।
समोर ठेवलेला चेंडू होता, त्यावर ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेशने जरूर केला होता, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद होत असताना भावेशला आपण बघतो चिंतातूर, निराश आणि खिन्न मनाने तो परतत आहे. चेंडू पडला आतल्या अंगाने वळलेला, आतली कडा मागच्या बाजूने जात असताना यष्टीरक्षकाच्या समोर बरीच आव्हानं असतात, परंतु ती आव्हानं खरं तर इथे योग्य रीतीने पेलत असताना हा जेल यष्टीरक्षकाने टिपलेला आहे. फलंदाज बाद. खेळाडू क्रमांक पहिला बाद झालाय. मी चर्चा याआधी केली होती या गोष्टीची की या आजच्या दिवशी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 17,835 जणांनी रिस्पॉन्स दिलाय. गिव्ह अवे साठी आपण फॉर्म भरतोय आणि जिथे आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाचा रिस्पॉन्स येत असताना प्रत्येकाकडून आपण पाहिलंय. अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे, तुमची UPI ID तुम्हाला मेन्शन करायची. युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलंय तो स्क्रीनशॉट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे, इंस्टाग्रामचा स्क्रीनशॉट तुम्हाला अपलोड करायचा आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू इथे बाद झालाय. महत्वाची बाब ही राहिली ना, भावेश नाईक सारखा खेळाडू इथे बाद होत असताना आपण पाहायला मिळालाय. उद्देश पाटीलला यश मिळालंय. अनेक वेळा मी असंही म्हणतो ना की सोन्याची चमक आणि आगरी लोकांची धमक कदापिही कमी होत नाही. उद्देश पाटील आगरी आहे आणि काय त्याची धमक आहे मैदानावरती, काय गोलंदाजी केली आहे त्याने. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना एक उंचपुरा असा गोलंदाज, गोलंदाजाला हव्या असणाऱ्या खुराक ज्या वेळेला त्याला प्राप्त होतो ना तो अधिक घातक बनतो. यावेळेचा चेंडू वेगाने इथे शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. धीरज भोईर मैदानावरती दाखल झालाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6-1. रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी फलंदाजाला इथे भाग पाडलं होतं. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, चेंडू पडल्यानंतर त्यावर वळण सुद्धा मिळालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि या अगोदर आपण बघितलं की फलंदाज भावेश नाईक बाद झाले होते, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आता थोडा वेळ धीरज नाईक स्वतःसाठी देतो. थोडा संयम, त्यानंतर आक्रमकतेकडे निश्चितच वळतील, यामध्ये ती मात्र शंका नाही. ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघूया. ज्या पद्धतीने भावेश नाईक बाद झाले होते, चांगला झेल एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने टिपला होता. इजाज कुरेशी ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या बॅटमधून मोठी फटके अपेक्षित राहील कारण ऑल इंडियन आयकॉन. खोला टाकलेला बॉलवर फुलटूथ बनवला, ड्राईव्ह केलाय. डीपॅक्सचा कव्हरला कव्हर ड्राईव्ह, सिंगल इथे प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 7 धावा. चांगली गोलंदाजी उद्देश पाटीलची. उद्देशने इथे त्याचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. त्याला फलंदाजांना थांबवायचंय, त्यांना अधिकच्या धावा द्यायच्या नाहीत, फलंदाजांना बाद करायचंय, त्यासाठी उद्देश निघालेला आहे. 31,000 प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या सामन्याचा आस्वाद घेत आहे. क्या बात आहे. जसा सामना पुढे सरकेल ना, कारण 2 महासत्ता टेनिस क्रिकेट विश्वातल्या आमने सामने आहेत. धीरज भोईर यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने आकाशाला गवस निघालत, जणू आकाशाला बुकी मारत, बुकी टेंगून षटकार. गगनचुंबी षटकार दरम्यान आपण बघितलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याला आडव्या बॅटने फोर्स करत असताना फलंदाज खेळलेले आहेत. प्रचंड ताकदीचा वापर केला, आडव्या बॅटने फटका सजवला, अपेक्षित उंची मिळाली, अपेक्षित अंतर मिळालं आणि हा षटकार आला. प्रेक्षकाने झेल टिपलाय आणि आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती पारितोषिक आपलं घेऊन जावं. धीरज पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅक्सिमम षटकार. आणखी एक षटकार जरूर आलेला आहे. हा पूल फ्रंट फुटवर केलेला आहे की हे आपल्याला बघायचंय. भोसले सर, त्यासाठी आपण खरं तर रिप्लेची वाट बघूया. हा रिप्ले तुमच्यासाठी 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने. हो, अगदी बरोबर. फ्रंट फुटला जिकडे उभे होते तिथून हा फटका खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. आणखी एक षटकार आलेला आहे. बॅक टू बॅक 6 येत असताना आपण पाहिल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करून देखील आपण पाहिलं ना, पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेले पाहायला मिळतात. धीरज भोईर पुढचा चेंडू, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली. चित्याची चपाई, हरणाचा वेग, संगम मताने ही रन्स कंप्लीट केली शेवटच्या क्षणाला. लागोपाठचे 2 षटकार फलंदाज धीरज नाईकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते, तरी सुद्धा धीरजने विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. 8,40,000 सबस्क्रायबर इकडे पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 8,40,302, 323. 8,40,000 ज्या आकड्यावर आपण मगाशी चर्चा करत होतो तो आकडा पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपण लक्की ड्रॉ करणार आहोत. गुगल रिस्पॉन्स ज्यांचे आम्हाला लाभलेले आहेत आणि आता त्याचा लक्की ड्रॉ एका क्लिक मध्ये तुमच्या समोर येईल.
5 भाग्यवान विजेते लोडिंग विनर्स आता ते लोडिंग होत आहेत. 5 भाग्यवान विजेते अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर येतील आणि त्यांना या 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण आकर्षक टी शर्ट्स देणार आहोत. सोळा 16,000 एंट्रीज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे गुगल क्रॅश होऊ शकतं आणि त्याचमुळे विनर सध्या लोडिंगवर आहेत. थोड्याच वेळात जसं ते लोड होतील तो रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत मॅच कडे वळूया कारण सामना इंटरेस्टिंग आहे. 31,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. पुढचा चेंडू आशिष हलक्या हाताने हेतुपूर्वक तो गोलंदाजी करतोय. पहा उजव्या यशीच्या बाहेर चेंडू त्याने टाकला. सिंगल घेतलीये धीरजने. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारती आहे. धावफलकावरती आहेत ते 21. पहिल्या षटकामध्ये आशिष मेहरुळच्या विरोधात 5 धावा आल्या होत्या. त्याची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये उद्देशने सुरुवात चांगली केली. एक्स मेयर रमेश जाधव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित महायुती ग्रामीण धमाका. रमेश जाधव साहेब आपलं या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये वरुण एस पाटील साहेब यांच्या वतीने आम्ही करतोय सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा तिकडे खर्च झाल्या उद्देश पाटीलच्या वतीने. त्याचमुळे आशिष मेहरुळला पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये कर्णधाराच्या वतीने आमंत्रित केलं गेलेलं आहे की जो ऑल इंडिया आयकॉन आहे. 21 धावा धावफलकावर. खोला टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं. आशिष हा तोच गोलंदाज आहे. तो अद्याप धावा मोठ्या खर्च करू शकलेला नाहीये. त्याच्या विरोधात षटकार आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी मैदानामध्ये आतिशने या विकेटचा अत्यंत चांगला अभ्यास केलेला आहे आणि चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यशीच्या बाहेर रूम दिला. कट केलाय. पॉइंटला भेदत असताना थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स अवेलेबल आहेत. सिंगल इथे प्राप्त होत असताना सिंगलच्या बरोबरीने संघ 22ला 1. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये सन्मानपूर्वक खेळले जावेत. परंतु जिकडे खराब चेंडू मिळतील तिकडे तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. तर धावपलकाला अपेक्षित वेग तुम्ही देऊ शकता. उजव्या बाहेरचा चेंडू होता, वाईड होता. शॉर्ट वाईड अँड पनिश अशा पद्धतीने बऱ्याचदा समालोचक मित्र म्हणत असतात. परंतु या उजव्या बाहेरचा चेंडूला हवा तसा समाचार इथे फलंदाजाला घेता आला नव्हता. धावपलक 22ला 1. 5 बॉल 14 वरती धीरज खेळतोय. 5 बॉल 4 वरती इजाज कुरेशी खेळतोय. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला. अगदी आपण पाहिलं ना तर अनेक प्रश्नांचा भडीमार करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाले आशिष मेहरोलच्या माध्यमातून. आशिषच्या विरोधात करावं तर काय करावं हा प्रश्न इथे फलंदाजांना भेडसावत आहे आणि त्याचमुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. परंतु त्यामध्येही त्याला यश मिळालं नाही. 1 धाव निश्चितच आले. त्यापेक्षा अधिक मैदानाच्या आतमध्ये तिकडे काही घडलं नव्हतं. विलक्षण प्रतिभा आहे त्याच्याकडे. 10 बॉल टाकलेत. केवळ त्याने 8 धावा खर्च केल्यात. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन राहिलाय. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. या अगोदर स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता फुल लेनच्या चेंडूवर. त्याचमुळे आता आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या समोर आणि तो फेकला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. परंतु तो ट्रिम लाईनच्या पलीकडे होता. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आली आहे. यावेळेचा बॉल देखणा अद्भुत अविश्वसनीय नेत्रदीपक षटकार. एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या उपस्थितीची दखल इथे घेणारा फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेला आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीने फटका मैदानाच्या आतमध्ये इथे एजाजच्या बॅट मधून आपण बघितला. स्विच केलं होतं. स्वतःचा स्टान्स बदलला. बॅटची ग्रिप बदलली. बॅटच्या मधोमध घेतलं आणि चेंडूला फेकून दिलेल्या डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. 36,000 प्रेक्षक वर्ग पाहत आहेत आणि प्रत्येकाला पाहावं आणि पाहतच राहावं असा इजाज शेखलाल कुरेशीच्या बॅट मधून येणारा हा षटकार आपण पाहिलाय. इजाजचा मिजाज आता बदलायला लागलाय कारण 5 बॉल तो केवळ 4 वरती खेळत होता. जसा पुढचा चेंडू आला 6वा तसा त्याने भीर काढून दिला सीमारेषेच्या बाहेर. त्याचा मिजाज बदललाय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आहे.
अगदी प्रेक्षक वर्गाची उपस्थिती जशी वाढते ना तसे लाईव्ह व्ह्यूअर्स देखील वाढत असताना आपण पाहतो. आशिष मेहरोल पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. 70-70 मिशन 1 मिलियन गिव्ह अवे सध्या सुरू आहे आणि त्याच्याच आपण मगाशी उल्लेख केला होता की 8,40,000 जरी सबस्क्रायबर झाले तरी आजपासूनच आपण या 70-70 मिशन 1 मिलियनच्या गिव्ह अवेला सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे काही विनर्स आहेत तर ते आता आपल्या स्क्रीनवर आलेले आहेत. फॉर्म नंबर 410 ज्यांनी भरला होता विक्रांत भोईर आणि त्याचा मोबाईल नंबर त्याला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि त्याला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 4150 म्हणजेच 4150 मोहम्मद सोहेब हकीम याचा कॉन्टॅक्ट नंबर समोर आहे. त्याला देखील आता कॉन्टॅक्ट केला जाईल. त्याचा ऍड्रेस घेतला जाईल आणि त्याला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाईल. फॉर्म नंबर 5359 म्हणजे 5359 ओसामा मोहम्मद यांनी जो फॉर्म भरलाय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याला लगेचच आता आपण कुरिअर करून ती टी शर्ट देणार आहोत. फॉर्म नंबर 7728 प्रीत पाटील याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याला देखील ती टी शर्ट दिली जाईल. त्यानंतर 12,157 नंबरचा फॉर्म मेघराज सत्यवन पाटील यांनी भरलाय. त्याला देखील त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला देखील टी शर्ट दिली जाईल. परंतु मित्रांनो आता जरी तुमच्या गिव्ह अवे मध्ये हे 5 नाव आलेले आहेत हे 5 नावं त्या मिशन 1 मिलियन मध्ये देखील असणारच आहेत. हे आता वगळले जाणार नाहीयेत. परंतु आम्ही आजपासून या सगळ्याच प्रेक्षकांना जे सबस्क्रायबर आहेत आमचे त्यांना आपण हे गिफ्ट देतो आणि कुरिअरद्वारे आता लगेचच कुरिअर केलं जाईल. यांना कॉन्टॅक्ट केला जाईल आणि कुरिअरद्वारे तुम्हाला 70-70 ची ती उपकरणं आज टी शर्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल. बॅट्स देखील आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरपोच तुम्हाला येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये मिळतील. सबस्क्रायबर आता मगाशी देखील चर्चा होती 8,40,000 सबस्क्रायबर झालेत. आता 45 झाले. 8,45,000 त्यांच्यासाठी देखील गिफ्ट आहेत. तो देखील गिव्ह अवे सुरू आहे. त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्सच्या सबस्क्राईब मीटरवर जा. तिथे जाऊन 70-70 स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा. 8,40,500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि हा आकडा जर 8,45,000 आता झाला तर लगेच तुम्हाला आणखीन विजेते येतील. त्यांना 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक तर टी शर्ट किंवा बॅट अशा अनेक गोष्टी घरपोच मिळतील. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपलाय ज्यामध्ये धावा आपण बघितल्या 10.00च्या धावगतीने 30 बनलेले आहेत. आतापर्यंत एक फलंदाज बाद झालेले आहे. बाद होणारा फलंदाज भावेश नाईक. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे फेकण्यासाठी उमेश भुईर येत आहेत की जे षटक आहे टेप बॉलचं. त्यामुळे विशेषत्वाने या षटकाकडे प्रत्येकाच्या नजरा खेळलेल्या आहेत. प्रत्येक 5,000 सबस्क्रायबरचा टप्पा पल्ला इथे सेलिब्रेट केला जाणार आहे आणि त्याचमुळे इथे प्रेक्षकांना आव्हान आहे जे 70-70 वर नवीन जोडले असतील त्या सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करा. गुजरात टेनिस क्रिकेट लीग ही मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते ज्यामध्ये चॅम्पियनसाठी आपण बघू शकू 12 लाख रुपयाचं घवघवीत प्राइज आहे. त्याचबरोबर 6 लाख रुपये रनरअप साठी तिकडे दिले जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असणार आहे. बेस्ट बॅट्समन 25,000 रुपये, बेस्ट बॉलर 25,000 रुपये, बेस्ट फिल्डर 10,000 रुपये आणि टॉप 8 संघांना तिकडे खरं तर इन्व्हाइट केलं गेलेलं आहे. त्यासाठीचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत. हनन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा मित्रांनो तुमच्या भेटीला येते. 30 धावा धावपलकावर 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जात आहे. उमेश भोईरचं हे टेप बॉलचं षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे धीरजचा आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर रिजन मधून समोर आले चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली. फक्त 1 धाव मिळते. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न धीरज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण हिजाज कुरेशी हा तो खेळाडू आहे ना ज्याने टेप बॉल वरती खोऱ्याने धावा गोळा केलेल्या देखील आपण पाहायला मिळालात. परंतु या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतील का याची चर्चा होते. प्रत्येक चेंडू हा आपल्यासाठी काही ना काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे. प्रत्येक येणारा दिवस हा नाविन्यपूर्ण सातत्याने बनवण्यासाठी येत असतो आणि आज इजाज कुरेशी कशा रीतीचा खेळ करतोय हे प्रत्येकाला पाहायचं आहे. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही मोठा खेळ किती करताय हे प्रत्येकाला पाहायचं. अगदी बरोबर आहे. उमेश पुन्हा एकदा वळतायत. ज्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव इथे या धावपलकावर जोडली जाईल. हा चेंडू वाईड. एक्स्ट्रा रन येते. 4 एक्स्ट्रा आल्यात. अद्याप आपण पाहिला हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो वेगाने टाकला. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. दिशाहीन राहतो. एक्स्ट्रा रन
या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण अतिरिक्त धावा तुम्ही बहाल करताय. प्रतिस्पर्धी आधीच मॅच मध्ये आलाय, त्यांच्या बॅटमधून रन्स आल्यात. 32 धावा फलकावरती आहेत आणि एक खेळाडू झाला बाद. वाशी इंडियन्स धारावे आणि त्यांच्या विरोधात आपण बघतो पलक एंटरप्राइजेस वाकण या दोन संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना आहे. सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याची संधी दोन्ही संघांना समान आहे. आणखी एक शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, त्याला हलकेच इथे दिशा देत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू आडून फेकी, एक धाव मिळाली. बॅकफूट आणि फ्रंटफूट हा कदापिही भेदभाव न करणारा एक उत्कृष्ट आणि स्टायलिश खेळाडू म्हणून इजाज शेखलाल कुरेशीकडे पाहिलं जातं. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला अगदी आपण त्याला पाहिलं ना, शेवटच्या क्षणाला हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. एक सिंगल प्राप्त केली आहे. धावफलकावरती 33 ला 1. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टेप बॉलचा आहे. टेप बॉलचा विचार केला तर खरं तर पॅरामाउंट समोर ठेवलेला चेंडू होता मागच्या बाजूने. इथे चेंडू जातो, लिडिंग एज लागली, इथे जेल टिपला गेला आणि त्याचमुळे आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघतो. धारावे संघाला लागलेला हा दुसरा मोठा हादरा. फलंदाज धीरज बाद. रिक्स घेतली, इथे तोटा झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल टेप बॉल वरती डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज पाठीमागे अगदी सहजरित्या पिट्टूने हा कॅच टिपला. खेळाडू इथे बाद होतोय. ज्या गोष्टी हव्या होत्या ना त्या इथे पथ्यावरती पडल्यात असंच म्हणावं लागेल. जमेची बाजू ही राहिली ना, विकेट प्राप्त केली आहे. विकेट प्राप्त केली आहे. धीरज भोईल एक अडचण ठरत होता, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तो जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये यदा कदाचित उभा राहिला असता तर मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळाले असते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पॅरामाउंट RMC इन्फ्रा गुरसाई बी त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे MS11 जाई. आणखीन एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. पहिल्या पर्वाचे विजेते संघ जाई संघाच्या अगेन्स्ट महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे तलासरी मधून हा संघ येत असताना जाई संघ आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या नेक्स्ट मॅच देखील मोठी पाहायला मिळेल. हे आपलं व्यासपीठ आपण पाहतो आहोत, ज्यावरती मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळते. आदरणीय रमेश जाधव साहेब, माजी महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यांचा सन्मान आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावर करतोय वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने. आणि नुकतीच वर्धा जिल्हा संपर्क प्रमुखपदी रमेश जाधव साहेबांची निवड झालेली आहे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर वरुण एस पाटील साहेब यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण रमेश जाधव साहेबांचा सन्मान करावा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक्स मेयर म्हणून त्यांची भूमिका आपण पाहिलेली आहे आणि नुकतीच वर्धा जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने. यानंतर उद्योगपती हरिराम चौरसिया यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. हरिराम चौरसिया साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. वेलकम. आपका स्वागत है इस वरुण एस पाटिल फाउंडेशन द्वारा आयोजित महायुति ग्रामीण धमाका बिग बैश लीग में. जाऊयात परत एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं गेलेलं आहे. उमेश पुन्हा एकदा वळत आहेत. यावेळेस स्वतःला स्ट्रेच करत असताना ट्रेस करायचं होतं चेंडूला आणि अंतिमतः खरं तर तिकडे निर्धार बदलला. फलंदाजाने चेंडूला सोडून दिलं. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट साठी यावेळेस इथे DRS कॉल केला गेलेला आहे फलंदाजांच्या वतीने. आपण पाहिलं ना तर एक साशंकता निर्माण झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये. पारदर्शकता क्रिकेटमध्ये जास्तीची यावी ना याकडे कल प्रत्येक आयोजकाचा पाहायला मिळतो आणि म्हणून की काय DRS ह्याच्या जास्तीचे अवेलेबल DRS पाहायला मिळतात, परंतु कॉट बिहाइंड LBW साठी तुम्हाला DRS अवेलेबल नाही आहेत. याची जास्तीचं लक्ष वेधायला हवं. आपण DRS देण्यात आले स्पर्धेच्या माध्यमातून. पहा ना, या स्पर्धेने आपले संपूर्ण मापदंड ओलांडलेले आपण पाहिलेत, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून 7-7 षटकांचे सामने ग्रामीण स्तरावरती ते देखील पाहायला मिळतात. अगदी टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये या स्पर्धेचा सातत्यपूर्ण चर्चा होत असताना पाहायला मिळेल. आपण पाहिले ना रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज, एक झेल टिपला होता जो आपण ऑन स्क्रीन पाहतोय, जे प्रेक्षक वर्गाला आपण प्रीतीजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही टी-शर्ट प्रदान करतो आहोत. आपण या स्पर्धेच्या बाबतची चर्चा करतोय. खऱ्या अर्थाने आपण एकंदरीत पाहिलं ना, फेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू फेअर आहे. हा उजव्या यष्टीच्या बाहेरील बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज हे देखील ग्रामीण धमाकाने दिलं. अगदी आपण पाहिलं तर बॉल आउट देखील ग्रामीण धमाकाने दिला. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं गोलंदाज होतोय सज्ज.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्याला पूल करण्याचा प्रयत्न, फटका बसला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, दूरवर राहिलेले आहेत, या बेग क्षेत्ररक्षण झालं, एक धाव इकडेही मिळालेली आपण बघू शकतो. आखूड टप्प्याच्या चेंडूला हवं तसं तिकडे खरं तर खेळता आलं नव्हतं फलंदाजाला. अच्छा, या दिवसामध्ये आपण पाहतोय मॅच दुसरी चालू आहे, केवळ दुसरा सामना चालू आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या रात्रीमध्ये 5 लाख प्रेक्षक वर्गाने या मॅचला आणि या स्पर्धेला पसंती दिलेली आपण पाहतोय. 8,41,000 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राईब केले या चॅनलला. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या अभिमानाच्या संपूर्ण स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. 21 मिनिटं घेतलेत फिल्डिंग करणारी टीम. चाली ओव्हर, षटक संपले आणि सन्मानित केले जातील. राहुल देटे, अध्यक्ष आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी कल्याण, यांचा सन्मानित केला जाईल. कैलाश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अजय फडतरे, सचिव भारतीय जनता पार्टी कल्याण, यांचाही सन्मान इथे केला जाईल. सध्या राहुल देटे साहेब, अध्यक्ष आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी कल्याण, यांचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावर अजय फडतरे साहेब, सचिव भारतीय जनता पार्टी कल्याण, यांचा सन्मान इथे केला जाईल कैलाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर प्रवीण गुजरे यांचा सन्मान इथे केला जाईल, उद्योजक भारतीय जनता पार्टी कल्याण. प्रवीणजी आपल्यालाही सन्मानित केलं जाईल, आपण देखील या. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. 5व्या षटकाला सुरुवात होत आहे. उद्देश आलाय, याबे चेंडू पडला अनपेक्षितरित्या, थोडा खाली राहिलेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करत होते आणि बघूया आपण आपल्या रिप्ले मध्ये, खूप खाली राहिला चेंडू, त्याचमुळे अनेक आव्हानं फलंदाजाच्या समोर इकडे उभी राहिली. बघा, एक बॅटर म्हणून तुम्ही किती मोठे जरी असाल तरी गोलंदाजाने एखादा चेंडू तुमच्या समोर टाकला, तो अचानक उसळला अथवा खाली राहिला की तुमच्या समोर अडचणी येतात. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर चेंडू सरळ जाऊन एष्ट्यांवर आदळला आणि इथे डाव संपलेला आहे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर एजाज कुरेशीचा. एक टो क्रशर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. उजव्या यष्टी वरती अगदी खोलात टाकला, चॅनल मध्ये टाकला आणि तिथे विकेट प्राप्त केली आहे. दांडी गुल केली एजाज कुरेशीची. एक महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त होत असताना आपण पाहतोय. अचूक नियंत्रित गोलंदाजी. विकेट पडली. 2 सन्मान आहेत. आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सौ अश्विनी शेखर मिस्त्री यांचा सन्मान इथे केला जाईल. सुहास मात्र यांना मी विनंती करतो, सौ अश्विनी शेखर मिस्त्री यांचा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर सौ सुनीताताई वायले इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. सौ सुनीताताई वायले यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. ताई, आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद. उद्देश पाटीलचं हे षटक आपण सगळेजण अनुभवत आहात. उद्देश पाटीलने या अगोदर एक षटक हाताळलं होतं ज्यामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. इथे आपल्याला पाहायला मिळतं 5वं षटक त्याच्या पद्धतीने सांघिकरित्या हाताळलं जात आहे. धावफलकाकडे नजर दिली तर 35 धावा धावफलकावर जोडलेले आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पावले, आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याच्या विरोधात खूप अधिक काठिण्य पातळी असणारा चेंडू पहिल्या चेंडूवर हाताळतोय गोलंदाज उद्देश. त्याने पुन्हा एकदा त्याचा उद्देश योग्य रीतीने इथे सार्थ केलेला आहे. उद्देशची गोलंदाजी ही अचूक नियंत्रित पाहायला मिळाले. उजव्या यष्टीच्या बाहेर काही चेंडू टाकतो, काही चेंडू खोलातले आणि प्रश्न विचारणारे फलंदाजाला समोर ठेवलाय आणि त्यावर आक्रमकतेने इथे हा फटका खेळलाय फलंदाज विजय पावले. इथे सुरू झालेला दुसऱ्या चेंडूला धाडलेल्या सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
विजय पावलेच्या बॅट मधून येणारा हा त्याचा अविश्वसनीय स्ट्रोक पाहायला मिळाला. गतवर्षीचा दुसऱ्या पर्वाचा बायकरमॅन ऑल इंडियन आयकॉन मधून त्याच्या नावावरती पाहायला मिळाला होता आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण आल्याची जाणीव केली आहे आणि प्रतिस्पर्ध्याला सांगितलं नाही चालणार रणबंदी. स्ट्रोक इथे आलाय स्ट्रोक, मोठा षटकार. 3 चेंडू अत्यंत चांगल्या रीतीने हाताळले होते गोलंदाज उद्देशने, परंतु मोठा फलंदाज आहे त्याला तुम्ही किती वेळ थांबून ठेवाल हे महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा उद्देश. विजयने यावेळेस अंधाधुंद फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. हवे ते प्रयत्न झाले, चेंडू फळीचा संपर्क करता आला नाही. निर्धाव चेंडू, थोडीशी लेन बदलली, पाठीमागे ठेवला होता बॉल. वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉमिनेट केलं फलंदाजाला आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जिथे विजय पावलेने केला. 41. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू जिकडे उभे होते तिथूनच खेळलाय. पॉसिबल स्ट्रोक, व्हॉट अ ग्रेट कव्हर ड्राईव्ह. अविश्वसनीय अद्भुत फटका मैदानाच्या आतमध्ये. आणखी एकदा अपेक्षित अंतर, आणखी एक षटकार. पहावा आणि पुन्हा एकदा पाहत राहावा, पुन्हा पुन्हा पहावा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळालाय विजय पावलेच्या बॅट मधून. हा फटका तुम्हाला आवडला असेल ना प्रेक्षक वर्ग हो, विजय पावलेच्या या स्ट्रोक साठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून. षटकार. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आपण पाहिला. या षटकाराने 12 धावा खर्च झाल्या. उद्देशच्या वतीने 5 षटक संपलेत. आतापर्यंत आपण जवळजवळ 27 मिनिटांचा वापर केलेला आहे. गोलंदाजी करणारा संघ महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन दीपक पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे गोव्यावरून. खास गोव्याचे महाराष्ट्र कुस्तीपटू चॅम्पियन दीपक पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. या दीपक पाटील सर, आपला सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. महाराष्ट्र म्हटल्यानंतर कुस्तीची परंपरा आहे आणि गोव्याचे दीपक पाटील चॅम्पियन आहेत महाराष्ट्र कुस्तीपटू, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जगदीश पाटील गोवे यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत वरुणेश पाटील फाउंडेशनच्या वतीने. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जात आहे. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा उमेश भोईरचा वापर केला. उमेश भोईरने या अगोदर सांघिकरित्या 4थं षटक हाताळलं होतं की ते ज्याचं पहिलं होतं, ज्यामध्ये 5 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला त्याने खेळाडू कक्षामध्ये दाढलं होतं आणि तीच स्टिक इकडे कंटिन्यू करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 47 धावा बनलेले आहेत. 7 षटकांचा सामना आहे. त्याचमुळे या अगोदरच्या सामन्यामध्ये 80 पार करता आली होती फलंदाजी करणाऱ्या RCC पेठला. या सामन्यामध्ये मला असं वाटतं तितक्या धावा बनतील की नाही ही साशंकता आहे. याविषयी प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण होतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विजय पावले योग्य रीतीने स्वतःला सुरुवात देत आहेत. त्याचबरोबर धावफलकाचा वेग प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्नरत आहेत. आल्या 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण इकडे अनुभवलेले आहेत. 6वं षटक उमेश भोईर. सचिन साठीचा हा चेंडू उजव्या फार बाहेरचा फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. अतिरिक्त 1 धाव, चेंडू वाईट. जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. उमेशच्या माध्यमातून उजव्या बाहेर टाकला. संघाचा कर्णधार त्याच्या बॅटिंग मध्ये आहे. धार तो सचिन नाईक स्ट्राईक एंड वरती आहे, परंतु त्याची बॅटिंग त्याच वेळेला लाईक होईल ना ज्यावेळेला त्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील. अगदी बरोबर. धावपलकर धाव पाहत 48. यावेळेस इथे हा फटका खेळलाय. आणखी एक आक्रमकतेला गवसणी घालणारा फटका. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे. आणखी एक अद्भुत षटकार. सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो प्रतिस्पर्ध्याला सांगतोय, होय मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं. अशा पद्धतीचे स्ट्रोक त्याचा बॅट मधून येत असताना आडवा बॅटने अगदी टप्प्यात आलेल्या चेंडूचा योग्यरित्या कार्यक्रम केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर त्याने उत्तुंग अँड हँडसम ठोकलेला हा षटकार खेचून मारला. अक्षरशः खेचून मारला आणि त्याचबरोबर जिकडे चेंडूला पाठवायचा होता तिकडे पाठवला. सीमारेषेच्या वरून अगदी चेंडू प्रवास करताना आपण पाहिला. इथे हा षटकार आला. धावफलक त्याचमुळे 54 वर जाऊन पोहोचलेला आहे. सचिनने इथे जबाबदारी स्वीकारलेली आहे. इथे आपण बघितलं त्याच्या बॅट मधून आतापर्यंतचा हा पहिला षटकार आहे. हीच आक्रमकता किती टिकवता येईल हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यावरून इथे टार्गेट किती दिलं जाईल हे सेट होणार आहे, हे नक्की होणार आहे. गोलंदाजाच्या बरोबर अनुभवी खेळाडू चर्चा करत असताना आपण पाहिलेले आहेत. रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाईल. काय करतील गोलंदाज हे पाहावं लागेल. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक जवळ आलेले आहेत.
समोरच्या दिशेने फटका खेळत आहे. क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट अत्यंत चांगली, चांगल्या समर्पित वृत्तीने इथे धावा वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड खेळलेली ही ड्राईव्ह आपण पाहण्याजोगे राहिली, कारण ज्या पद्धतीचा शोक आपण पाहिला. सबस्क्रायबर मीटर आपण पाहतोय 8,41,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 8,45,000 जर सबस्क्रायबर्स कंप्लीट केले आपण तर 10 भाग्यवान विजेत्यांना आज आपण पारितोषिक देणार आहोत आणि 5 भाग्यवान विजेत्यांना इथे टी शर्ट दिले जातील आणि 5 असतील शूज. यावेळेस तिथे लोअर फुल टॉस, आणखी एकदा मनगटाची प्रचंड ताकद वापरली आणि आणखी एकदा चेंडूला खेळून काढलेला आहे डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून. आणखी एकदा फलंदाजाचा आविष्कार आणि आणखी एक षटकार. संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा लीडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी, परंतु या दोन फलंदाजांसमोर गोलंदाजी पडली आहे अक्षरशः फिकी. काय षटकार आले सचिन नाईकच्या बॅटमधून. धावफलक याच वेळी पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 62. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये उमेश भोईर सेकंड स्पेल मध्ये आलेला आहे. धावफलक आता वेगवान बनलेला आहे. उमेश समोर ठेवलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्रिकेटमध्ये फलंदाजी यापेक्षा अधिक सौंदर्य कोणीही ओतू शकत नाही. काय फटका आहे फलंदाजाचा, हा क्लास चौकार. क्रिकेटचा क्लास, वरचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर काय स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, सजवला. हा स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिला. सिम्बा सिनेमाचा मला एक डायलॉग आठवला, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. आणि काय क्लास घेतलाय गोलंदाजाचा. पहा, पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च करणारा गोलंदाज उमेश वरती अक्षरशः हल्ले चढवलेत. 2 षटकार या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले. फटका बसलाय, चेंडू उंच आबाळाची उंची मोजण्यासाठी निघालेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, ओव्हर रन झाले, इथे कॉलिंग करता आलं नाही आणि याच दरम्यान फलंदाजाने इथे धावा पूर्ण केलेल्या आहेत, त्या म्हणजे 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. धावा इथे अर्जित केल्यात त्या 3, परंतु क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करत होते इथे आपण पाहिलं ना तर धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अद्याप एकंदरीत 22 धावा आल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये उसळी घेणारा राहिला होता. जास्तीचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 आले. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. झेल सुटला, जीवदान मिळालंय सचिन नाईकला. संवादाचा अभाव क्षेत्ररक्षकांच्या वतीने आपण पाहिला. या पद्धतीचे झेल जर टिपायचे असेल तर तुम्हाला कॉलिंग द्यावं लागतं. आपल्या शेजारी असलेल्या क्षेत्ररक्षकाला जाणीवपूर्वक सांगावं लागतं. तिथे तुम्ही व्हर्बली त्याला थांबू शकता. त्याचबरोबर काही इशारे करून सुद्धा त्या क्षेत्ररक्षकासाठी सूचना तुम्ही पोहोचवू शकता. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस इथे पूल केलेला आहे. आणखी एकदा आक्रमकतेने खेळतोय फलंदाज. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. आणखी एक षटकार. विजय पावलेची पावलं जशी मैदानाच्या आतमध्ये आली ना, त्याच्या बॅटमधून उत्तुंग आणि हाय अँड हँडसम क्वालिटीचा हा निघणारा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. पुल केला, चेंडूला गुल केला, त्याने ठोकलेला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 षटकांचा खेळ संपला. हे सर्वाधिक महागडे षटक राहिलं, कारण या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्यात. 75 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झालेत. एकंदरीत 75 धावा झाल्यात, परंतु रिस्पॉन्सेस पहा. मगाशी 17,000 होते, आता 19,236 रिस्पॉन्सेस आपल्यापर्यंत प्राप्त झालेले आहेत. 70-70च्या मिशन 1 मिलियन गिव्ह अवे मध्ये तुम्ही देखील इथे सहभागी होऊ शकता. गुगलला एक फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, UPI ID तुम्हाला टाकायचा आहे. युट्यूबचा स्क्रीनशॉट सबस्क्राईब केलेला, इंस्टाग्रामचा फॉलो केलेला स्क्रीनशॉट आणि खाली सबमिट बटन आहे, ते क्लिक करून तुम्ही या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. चला, मी लक्ष वेधून आपल्याला 32 मिनिटाचा अवधी आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण अद्याप 6 षटक हाताळण्यासाठी 33 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ 33 मिनिटं आपण घेतली आहेत. 33 मिनिटं 44 सेकंद आपण खर्च केलेले आहेत. जवळपास 34 मिनिटं तुम्ही घेतलात
हे 6 षटक हाताळण्यासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये जास्तीचा तैनात करावा लागेल. या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात, कारण टाइम लिमिटचा आहे, वेळ तुम्ही जास्तीचा खर्च केलेला आहे आणि त्याची तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. शेवटच्या निर्णायक आणि अंतिम षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल होत आहे. जीत भोईर याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. जीत मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटक हातात असताना पाहायला मिळेल. इथे धावा महत्वाच्या आहेत, त्या धावा हव्याच्या होत्या त्या इथे आल्यात. आमच्या सगळ्या महिला भगिनी ते उपस्थित आहेत. सौ कविताताई तुषार पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. सुहास मात्र यांना विनंती करतोय. सौ कविताताई तुषार पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. निलेश पाटील गोल्डन मॅन नवी मुंबई दिवा गावावरून इथे खास उपस्थित झालेले आहेत. नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश चंदू पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवी मुंबईचे गोल्डन मॅन, नवी मुंबईचा गोल्ड मॅन निलेश चंदू पाटील इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर येतात. त्यांचं सहर्ष स्वागत. मीनाताई दीपक नेतकर यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. पराग पाटील आपल्याला विनंती आपण हा सन्मान करावा. नवी मुंबईचे गोल्डमॅन यांचं इथे आगमन होत आहे. निलेश चंदू पाटील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. स्कोर कार्ड वरती धावा आपण एकंदरीत पाहिल्या तर त्या 77 आहेत. नेक्स्ट मॅच टॉस पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसाई बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ MS11 जाई. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळत पहा. मॅच दुसरी चालू आहे, फर्स्ट इनिंग चालू आहे आणि तब्बल 43,000 जास्तीचे प्रेक्षक, तब्बल 45,000 प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. को करंट व्ह्यूअरशिप तब्बल 45,000 प्रेक्षक वर्ग हे थेट प्रेक्षेपण पाहत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज जीत भोईर, ठाण्याचा शूरवीर. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॅकअप द लाईन टाकला, पुल केलाय, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. विजय पावलेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. चेक. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर कमला कमलाकर पाटील उपस्थित आहेत. सौ कमला कमलाकर पाटील यांचा सन्मान मंगेश मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मंगेश मात्रे या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पराग पाटील यांना विनंती करतोय. पूनमताई निलेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या पूनमताई आपल्याला देखील सन्मानित इथे केलं जाईल. सर्व गोवे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आहेत या आमच्या महिला भगिनी, त्यांचा सन्मान इथे होतोय. पूनमताई निलेश पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. या बॉल नंतर परत तुमच्यापर्यंत येतोय. यानंतर सौ सुषमाताई गणेश पाटील यांचा सन्मान कैलास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुषमाताईंना सन्मानित करावं. गोवे ग्रामपंचायतीच्या सगळ्याच सदस्य आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. शेवटचा चेंडू येणं शेष असेल. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर तब्बल 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विजय पावले काय खेळला तो. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. उत्तुंग आणि आकर्षक अद्भुत अशी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी तो जाणला जातो. हा बॉल डाव्या यष्टीवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या पाठीमागे कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये तो बाद झालाय. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये बनवण्यात आल्या 87-88 चे ठेवण्यात आलं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गुरसाई बी त्याच्या अगेन्स्ट MS11 जाई संघाचा कर्णधार. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा, आपण करणार आहोत टॉस. माजी महापौर रमेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नुकतीच त्यांची नियुक्ती वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पदी देखील झालेली आहे. रमेश जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. टॉससाठी कॅप्टन गोरसई बी आणि त्याचबरोबर टीम MS11 झाई.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय रमेश जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. नुकतीच त्यांची संपर्क प्रमुखपदी निवड झालेली आहे. वर्धा जिल्ह्याच्या, विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे. जय महाराष्ट्र साहेब. आणि आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. रमेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेल्सचा कॉल आहे. गोरसेचा हेड इट इज. टॉस इथे MS11 जाई या टीमने जिंकलाय. रमेश जाधव साहेब दोघांनाही शुभेच्छा द्या आणि आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. टॉस इथे नुकताच झालेला आहे. या धनंजय, टॉस सर्वप्रथम तुम्ही जिंकला आणि खूप महत्वाचा सामना आहे, कारण या परिसरातील एक दिग्गज दादा मातब्बर संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. या स्पर्धेमध्ये त्या संघाचा परफॉर्मन्स पहिल्या हंगामामध्ये खूप चांगला राहिला होता. रिग्नेश 11च्या नावाने तो संघ या स्पर्धेमध्ये उतरला, चॅम्पियन राहिले होते. टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करू. किती महत्वाचा वाटतोय टॉस जो तुम्ही जिंकलाय? टॉस महत्त्वाचा तर होताच, पण टॉसवर तर मॅच जिंकू नाही शकत, कारण की आपण फिल्डिंग असो किंवा बॅटिंग असो, आपल्याला पहिली इनिंग्स तर आपण फिल्डिंग असेल तर चांगली बॉलिंग करायला लागते, पहिली बॅटिंग असेल चांगली बॅटिंग करायला लागते. चांगला गेम केला तरच आपण मॅच जिंकू शकतो. पहिले जे सामने खेळलेले आहेत त्या संघामध्ये काही बदल केलाय का आजच्या या महत्वपूर्ण मॅचमध्ये? नाही, बदल असा काही नाही, सेम टीम खेळणार आहेत. शुभेच्छा आहेत तुम्हाला. माझ्याबरोबर आहेत कॅप्टन सूरज, टीम पॅरामाउंट RMC गोरसई बी या टीमचे. टॉस तुझ्या बाजूने लागलेला नाहीये. टॉस जिंकला असता तू काय केलं असतं? बॅटिंग केली असती, कारण की मॅच आम्ही पाहिल्यात, जसं जसं 9:30-10च्या नंतर चेसिंग थोडी कठीण जाते आणि मोठी मॅच आहे. फर्स्ट बॅटिंग करून फ्री माइंडेड खेळण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटतंय ज्या पद्धतीने हे ॲटमॉस्फिअर झालेलं आहे? भोपू वाजतायत, भोंगे वाजतायत, टाळ्या शिट्यांचा गजर होतोय, गिव्ह अवे सुरू आहे, प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत, युट्यूबवर व्ह्यूवरशिप सातत्याने रेकॉर्ड मोडते, गुगल फॉर्म, गुगल लिंक्स देखील आता ऑलमोस्ट क्रॅश होण्याच्या मार्गावर आहेत. ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल तुझं मत काय? यावर्षी बघायला गेलं तर सर्व रेकॉर्ड तुटलेले आहेत. क्राऊड इथे देखील खूप आहे आणि लाईव्ह देखील खूप मॅच बघतात, तर खेळायला जास्त मजा येते. असा क्राऊड कुठली स्पर्धा अशी आठवते जिथे एवढी प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यानंतर आपल्या इथे एवढी प्रचंड गर्दी झाली आहे? ग्रामीण टुर्नामेंटला सहजासहजी एवढी नसते, क्राऊड नसतो एवढा, फायनल डेला असतो, परंतु इथे आपण बघतो पहिल्या दिवसापासून क्राऊड खूप जास्त आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. टॉस नुकताच झालेला आहे. धनंजय नाईक या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर MS11 जाई हा संघ इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जाऊया प्रेझेंटेशन मध्ये. काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केले जातील. धन्यवाद. ठीक. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी कल्याण शहरचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र संभाजी रणवरे साहेब. त्यांना मुख्य व्यासपीठावर आपण यानंतर सन्मानित करणार आहोत. या मुख्य व्यासपीठावर ज्या महिला भगिनींची आपल्याला उपस्थिती मिळाली होती त्या आता या स्पर्धेतून रजा घेत आहेत. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेत उपस्थिती दिली त्याबद्दल तुमच्या आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. आपण सन्मानाकडे वळत आहोत. सन्मान केला जाईल सन्माननीय राजेंद्रजी संभाजी रणवरे साहेबांचा, की जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी कल्याण शहराचे. त्यांना इथे या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. अनिकेतजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. महायुती ग्रामीण धमाका ही स्पर्धा आपण सगळेजण अनुभवत आहात, एन्जॉय करत आहात. स्पर्धेची 5वी रजनी. आपल्यामध्ये उपस्थित आहेत उद्योजक तथा कल्याण शहर भारतीय जनता पार्टीचे सदस्य तानाजी करपे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. मंगेशजी म्हात्रे, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण युवा उद्योजक सोनू कारभारी यांना मुख्य मंचावर सन्मानित करणार आहोत. पुष्करजी पाटील, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण
गणेशजी कारभारी साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. सचिन कराळे आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. गणेशजी कारभारी यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. यानंतर आपण सन्मान्य संतोषजी भोईर साहेब यांना सन्मानित करणार आहोत. विनंती असेल भोईर साहेब आपणही समोर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. सुहासजी म्हात्रे आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा 5व्या रजनीमध्ये आपण पुढील सगळेजण सन्मान एक enjoy ओव्हर करत नंतर आहात. घ्या ही नम्र विनंती आहे. लाईट्स शार्पी लाईट्स. एक ओव्हरच्या मध्ये आता सन्मान घ्या, कारण खूप महत्वाचा सामना आहे आणि खूप मोठं टार्गेट आता सेट झालंय. दिलगिरी व्यक्त करतोय मान्यवरांची. लेट स्टार्ट. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस वेगवान फुल टॉस कव्हरकडे उडवण्याचा प्रयत्न. केतन मात्रेचा नो बॉल कॉल केलाय. पंच शशी साटम सरांनी स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये थोडासा नाराज आहे, परंतु जर पाहिलं ना तर हाताला झिंझिण्या आल्यात केतन म्हात्रेच्या. एवढ्या प्रचंड वेगानं चेंडू हाताळला होता गोलंदाज विकी भोईरनं. वेग प्रचंड आहे विकी भोईरचा, परंतु समोर देखील महाराष्ट्राचा बाईक सम्राट आहे, हे विसरून चालणार नाहीये. हा पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल बीमर घोषित केला, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी आता प्रथमेश म्हात्रेकडे आलेली आहे. फुंडे गावचा सितार आहे. मागील हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता हा खेळाडू आणि सबस्क्रायबर मीटर झपाट्याने आता वाढ होते. त्याच्यामध्ये 8,42,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 45,000 सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर तुम्हाला 5 टी शर्ट आणि 5 70 स्पोर्ट्सचे शूज दिले जातील गिव्ह अवेच्या माध्यमातून. यावेळेचा फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एजाज कुरेशीच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. सीमा पार आलाय चौकार. मिड ऑफ आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले सुरू असताना मिड ऑफच्या डोक्यावरून खूपच चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. प्रथमेश म्हात्रे फ्री हिटचा बॉल, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पहिलाच बॉल तुम्ही फेस करताय, फ्री हिट आहे, आउट होण्याचे कुठलाच धोका नाही आणि त्याच संधीचा पुरेपूर फायदा उचलला. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. निश्चित फ्री हिटची संधी जी प्रथमेशनं दोन्ही हाताने कबूल केली आहे आणि कोणता फलंदाज ती स्वीकारणार नाहीये. पहिला चेंडू फ्री हिट स्वरूपात होता. यावेळेस पुन्हा एकदा विकी. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. धावा आल्या आहे त्याला ज्ञात आहे. यावेळेस चेंडूला केवळ स्टिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला विजय पावले आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. केवळ एक धाव वर्जित होईल. एकेरी धावीने धावफलक वधारतंय 6 या आकड्यावरती. चांगला बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. 7 हा मॅजिकल आकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक सुरू असताना या मॅच मध्ये 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वाशी इंडियन्स डिफेंडिंग चॅम्पियन, मागच्या वर्षी याच दोन टीमच्या दरम्यान अंतिम लढत रंगली होती. त्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं वाकरण टीमला. आता त्याच पराभवाची परतफेड करण्याची एक नामी संधी केतन म्हात्रेकडे आहे. निश्चित पुन्हा एकदा विकी सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा प्रचंड वेगानं बॅटची कड. विकेट किपरचा सहारा. मोठी विकेट गळाला लावली आहे. विकी भोईरनं मोठा अडसर दूर केलाय. केतन म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. सगळ्यात मोठा धक्का केतन म्हात्रे, विकी भोईर, स्माइली फेस हे सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम वाशी इंडियन्स दारावेचे त्याचं कारण आहे. सगळ्यात मोठी विकेट इथे प्राप्त केलेल्या अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि विकी भोईरचं सेलिब्रेशन पहा. तो सांगतोय सगळ्यात मोठी विकेट नक्कीच आता आपल्याला प्राप्त झाले. कम ऑन हे सांगत असताना विकी भोईरच्या खात्यामध्ये ही विकेट आहे. फलंदाज केतन म्हात्रे आउट. एकच जल्लोष तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. वाकळणचा हा मोठा फलंदाज बाद केल्यानंतर. चला थोडस वेळेचा देखील विचार करावा लागणार आहे. थोडंसं वेगानं खेळावं लागणार आहे, कारण आमचा जो काउंट मीटर आहे तो देखील सुरू आहे. पहिल्या 6 षटकाकरिता 32 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलाय, तो देखील विचारात घ्यावा लागणार आहे. हा ड्रोन व्ह्यू या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा अतिशय उंचावरून ऑलमोस्ट 300-400 फुटावरून हा ड्रोन हे दृश्य टिपतोय. ही खेळपट्टी पहा, अतिशय पाटा. त्याच्या बाजूला एक सिमेंटची खेळपट्टी आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. तुम्हाला फरकच लक्षात येणार नाही की कुठली खेळपट्टी ही सिमेंटची आहे आणि कुठली खेळपट्टी ही मातीने बनवलेली आहे. एवढी कडक आणि टणक खेळपट्टी या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेली आहे. काय दृश्य आहे.
ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे. जीत भोईर आलाय फलंदाजी करण्याकरिता. यावेळीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय. एकेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर प्रथमेश मात्रे. आता हा एकमात्र असा फलंदाज आहे त्याच्याकडून आपण नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला डेप्थ आहे फलंदाजीमध्ये नो डाऊट. वाकलन संघ एक दादा संघ आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचा विचार केला तर, परंतु प्रथमेशची बॅट चालणं खूप गरजेची असेल या मॅच मध्ये धारावी टीमच्या विरुद्ध. यावेळीचा फटका आडवा बॅटनं ऑन साइड वरती स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होतं. त्याला भेदलंय. चाललाय चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. हा दुसरा चौकार आहे प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून. ऑफ इज हिप अतिशय चांगला फटका. कंबरेचा खूप चांगला वापर. टर्न करत असताना बॉलला फेकलं त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 टप्पे घेत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय आणि चौकार मिळवतोय. या ओव्हरचा हा दुसरा चौकार आहे प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून. 2 चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. मॅच ऑन. मॅच मध्ये मजा येईल. निश्चित हेच पाहायला मिळतं या मॅच मध्ये. टीट फॉर टॅट. यावेळीचा चेंडू पहा शरीराच्या जवळ येऊ दिला आणि गतीचा चांगला वापर केला. केवळ एकेरी धाव धावफलकावरती इथून वधारतीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर पाहायला मिळेल. धावफलकावरती 88 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा. 13 धावा झालेल्या त्यांनी. मागाशी आपण जे विनर्स काढले होते ते पहा. त्यांचे आता पॅकेट्स इथे रेडी झालेले आहेत आणि आता हे कुरिअर देखील केले जाणार आहेत. म्हणून तर मी मगाशीच उल्लेख केला होता की 70-70 स्पोर्ट्स जे सांगतं जे बोलतात ते करून दाखवतात. बोलले तैसा चालले त्याची वंदावी पाऊले. 5 विनर आहेत. 5 विनरला नुकताच कॉल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी आपण ह्या 5 विनरला टी शर्ट्स देणार आहोत. आणि आता 8,45,000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले तर तुम्हाला 5 शूज 70-70 स्पोर्ट्सचे आणि त्याचबरोबर 5 टी शर्ट दिले जातील. मग काय तुम्ही नवीन असाल 70-70 स्पोर्ट्सवर तर लगेच सबस्क्राईब करा. गुगल फॉर्म सबमिट करा जेणेकरून तुमचीही नावं या गिव्ह अवे मध्ये येतील. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, जरी या 5 सबस्क्रायबरला प्राइज मिळालंय तरी देखील यांची नावं त्या गिव्ह अवे मधून वगळण्यात आलेली नाहीयेत. हे उद्या देखील त्या गिव्ह अवे मध्ये असतीलच. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. डेफिनेटली तुम्हाला या संधीला कबूल करायला हरकत नाहीये. आमचा मीटर पहा. चला वेळ पाहिलं तर 6 मिनिटं या पहिल्या षटकाकरिता घेतल्या. धारावी टीम लक्षात ठेवा. गोलंदाजी मार्क वरती चांगली एक्सप्रेस. विजय पावले त्याच्या विपक्षामध्ये. प्रथमेश यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू गलिरिजन मध्ये अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव प्रथमेशला मिळेल. इथून मात्र जीतला काय करायचंय तर डाव सावरायचा आहे प्रथमेशच्या साथीनं आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडकडे आणायचा आहे आणि तो प्रयत्न मात्र जीत मैदानाच्या आतमध्ये करणार. 14 धावा. एकच धाव मिळताना दिसते. पहिलाच बॉल कटरचा वापर होता. थोडासा दूर ठेवला होता शरीरापासून. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी होणारा लेग कटर हीच खासियत राहिली विजय पावलेची. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. रत्नागिरी जेट्ससाठी MPL मध्ये खेळला असा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय विजय पावले. यावेळीचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगानं प्रथमेश मात्र धाव पूर्ण करेल. लेग बाय स्वरूपाची ही धाव खूण कळवतील. नटराज मुद्रेमध्ये पंच शशी साटम सरांचा इशारा. धाव मिळाली आहे आणि इथं चांगली गोष्ट अशी आहे की प्रथमेश आलाय स्ट्रायकर एंडकडे. हो प्रथमेश स्ट्रायकिंग एंडकडे येईल आणि आता मात्र एक सगळ्यात मोठं बॅटल रंगताना दिसेल. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये अपयश आलं आणि तरी देखील 1 धाव मिळताना दिसेल. प्रथमेश याने आतापर्यंत 2 चौकार मारलेले आहेत. चांगला खेळतोय. मागच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होता. SIPL गोवामध्ये देखील त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. साऊथ गोवा प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली होती. पाहूया तशीच काहीशी झलक बॅटिंगची तो या स्पर्धेमध्ये दाखवतोय का. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. यावेळीचा चेंडू प्रचंड वेगानं पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची सांगता. प्रथमेशचा विचार केला तर पहिला डॉट बॉल त्याच्या विपक्षामध्ये आलाय. आतापर्यंत जर पाहिलात तर ऑन मेरिट खेळताना तो पाहायला मिळालाय. चेंडूची दिशा पाहून फटके त्याने निवडलेत परंतु यावेळेस थोडासा नाराज पाहायला मिळतो. 6,10,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिलेली आहे. आजच्या दिवसातला हा दुसराच सामना आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 6,10,000 प्रेक्षकांनी 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला भेट दिली आणि या स्पर्धेचा आनंद घेतलाय. यावेळीचा चेंडू पुन्हा आडवा बॅटनं खेळण्याचा मनसुबा. पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. आणखी 1 डॉट बॉल. लगातार डॉट बॉलची साखळी निर्माण केली विजय पावलेने आणि याकरिता निवड केली आहे वाशिम इंडियन्स संघामध्ये लगातारच्या दुसऱ्या वर्षी.
ॲज आयकॉन तो आपल्याला वाशी इंडियन्स धारावी संघामध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना 27 धावा केल्यात. गोलंदाजी करत असताना तशीच भन्नाट गोलंदाजी करतोय. मागच्या हंगामाचा मॅन ऑफ द सिरीज किताबाचा विजेता खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतोय. रुपेश मंडप अँड डेकोरेटर्स अँड लाईट्स देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुमच्या देखील काही ऑर्डर्स असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर चालला. डॉट जरूर आला परंतु पंच कळवतात मर्यादा रेषा ओलांडली आहे गोलंदाजानं. नो बॉल घोषित केलाय. नो बॉल बरोबर हा फ्री हिटचा इशारा. म्हणजे 3 डॉट बॉल आल्यानंतर हात खोलण्याची संधी यावेळेस मात्र प्रथमेशला नक्की असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे आता फ्री हिट आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी दुसऱ्यांदा आली आहे फलंदाज प्रथमेश मात्रेला. एकदा आली होती त्याच्यावर त्याने चौकार मारला होता लॉंग ऑफला. ही दुसऱ्यांदा आली आहे. आता पाहूया परत एकदा त्या संधीचं सोनं करताना दिसतोय का फलंदाजीमध्ये प्रथमेश. टीमची धावसंख्या 16 धावा. लोअर फुल टॉस यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं. सीमा पार आलाय. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. 45,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि अशी जर फलंदाजी होत राहिली तर सोने पे सुहाग आहे. त्यांचा पैसा वसूल आहे. त्यांचा वेळेचा अपव्यय इथे होणार नाही याची मात्र नक्कीच काळजी 70-70 स्पोर्ट्स घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल आयोजन, पैसा वसूल प्रेक्षकांचा. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आले ते देखील आनंदित आहेत. नक्की ते इथून काही ना काहीतरी घेऊन जातील कारण या नंतरच्या मॅच मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार वरुण एस पाटील साहेब आपल्यासाठी नक्कीच काहीतरी घेऊन आलेले आहेत. येतोय चौकार फलंदाज प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल थोडी गती कमी करून हाताळला होता परंतु फरक पडणार नाहीये प्रथमेशला. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती स्वीप स्वरूपात चेंडू जाईल सीमा पार. प्रथमेशच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. ऑन साइडला दिशा देत असताना काही सन्मान आहेत. जाऊया लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. आपल्या मुख्य मंचावर नवी मुंबईचे गोल्डन मॅन सन्माननीय निलेशजी चंदू पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. वरुण शेठ पाटील आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रणवजी पेनकर साहेब. यांनाही आपण सन्मानित करत आहोत. या मुख्य मंचावर महायुती ग्रामीण धमाका या स्पर्धेच्या वतीने त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते वरुणेशजी पाटील साहेब यांच्या वतीने 11:30 मिनिटं झालेले आहेत. सचिन लक्षात घ्या वेळ तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही सांगत राहू. यानंतर आपण मयूर भोईर यांना सन्मानित करणार आहोत की जे वाडेघरचे उद्योजक आहेत. प्रवीण पाटील आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण देवेंद्र पाटील त्याचबरोबर दिनेश मुकादम यांनाही सन्मानित करणार आहोत. सचिन कराडे आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान संपन्न करा. दिनेशजी मुकादम यांनाही या मंचावर सन्मानित केले जात आहे. सचिन कराळे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. षटक सुरू झाले त्यामुळे आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळणार आहोत आणि 2 षटकांमधील जे अंतर आहे त्या वेळेमध्ये आपण सन्मान संपन्न करणार आहोत. इट्स ओ टू यू. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स. धावफलकावरती 1 धाव वधारली आहे. अर्थातच धावफलकावरती 25 धावा होत आहेत. 88 धावांचा पाठलाग करतोय फलंदाजी करणारा पलक एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स वाकळण संघ. अर्थातच क्षेत्ररक्षण करतोय वाशी इंडियन्स धारावीचा संघ. सचिन स्वतः संघनायक यावेळेस मात्र टेप बॉल ओव्हरमध्ये स्वतःला घेऊन आलेत या तिसऱ्या षटकामध्ये. प्रथमेश करिता वेगवान चेंडू यावेळेस मात्र कट केले चेंडूला. गली रिझनमध्ये चेंडू अडवला जाईल. तदवर घेतली गेली 1 धाव. धावफलकावरती वधारतीये 26 धावा. प्रथमेशनं खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय. वेळेला तो आक्रमक झालाय आणि जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांनी संयम देखील दाखवलाय. हो चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आलेला आहे. टेप बॉल ची मागणी होते. टेप बॉलचं षटक सध्या सुरू आहे.
आणि टेप बॉलवर आतापर्यंत फक्त 2 धावा आलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 26 धावा. याच्यानंतर एक मोठा सामना तुमच्या भेटीला येईल. MS11 जाई पॅरामाउंट RMC गोरसई बी आणि त्या मॅच मध्ये टॉस झाला. टॉस जिंकला MS11 जाई या टीमच्या कॅप्टन यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय धनंजय नाईकने घेतलाय. हा सबस्क्रायबर मीटर 8,42,600 700. आता लवकर सबस्क्राईब करा. 2,500 राहिलेले आहेत. जर ते कंप्लीट झाले तर तुम्हाला 5 शूज 70 स्पोर्ट्स आणि 5 टी-शर्ट आजच कुरिअरद्वारे इथून पोस्ट केले जातील आणि ते तुम्हाला नक्कीच या 1-2 दिवसात मिळतील देखील. सचिनचा हा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली यष्टीरक्षकाकडून, त्याचा लगेचच फायदा उचलला. आखो में इशारा. यावेळेस 22 स्वरूपात एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चांगली बाब आहे की प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे आलाय. पहिल्या डावात बेछूट फलंदाजी राहिली. प्रत्येक फलंदाजाने चांगले योगदान दिलं. सचिन नाईक आणि विजय पावलेने धावांचा रतीब रचला, परंतु या दुसऱ्या डावामध्ये केतन आऊट झाल्यानंतर फक्त एकटा प्रथमेश लढतोय. 11 बॉलमध्ये 20 धावा त्याने केल्या. जीतकडून अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत. या मॅच मध्ये त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. सचिन परत एक वेळा तयार. निश्चित एकला सेलोरचा नारा यावेळेस मात्र पाहायला मिळतोय प्रथमेश मात्रेचा. अलॉंग विथ कार्पेट चेंडू डीप मध्ये लॉंग ऑन वरती अडवला जाईल. भावेश होता त्या ठिकाणी. केवळ एक धाव इथून मात्र अर्जित होतीये. धावफलकावरती 28 धावा होत आहेत. 88 धावांचा पाठलाग करतोय. निश्चित हे देखील विसरून चालणार नाहीये. अजून तब्बल इथून जवळ बरोबर 60 धावांचा आवश्यकता आहे. 60 धावा करायचे. 4 ओव्हरचा खेळ यानंतर देखील शिल्लक असणार आहे. म्हणजे 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता. सचिन तयार. समोर जीत. टप्प्याचा चेंडू शरीर भेदक मारा. यावेळेस मात्र शरीरावरती आदळला चेंडू. नाराज आहे जीत स्वतःवरती. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र सचिन नाईकची पाहायला मिळते. केवळ 3 धावा त्याने या षटकामध्ये खर्ची घातल्यात. एक धाव 22 स्वरूपात आली. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 20,143 रिस्पॉन्सेस आपल्याला आतापर्यंत लाभलेले आहेत त्या गुगल फॉर्मवर. तुमच्याकडे देखील फॉर्म आला असेल तर लगेचच तिथे रिस्पॉन्स नोंदवा. आता परत एक वेळा जाऊया आमच्या प्रेझेंटेशन कक्षामध्ये. आपल्यामध्ये उपस्थित आहेत कल्याण शहर संघटक सुभाषजी पेंडकर साहेब. यांना सचिन कराळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल सुभाषजी आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर यानंतर आपण सद्गुरुजी मडवी साहेब यांना सन्मानित करणार आहोत. विनंती असेल संजय कराळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संपतजी शिरसाट साहेब. यांनाही यानंतर सन्मानित केलं जाईल. पराग पाटील आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण विशाल शेलार यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. विनंती असेल विशाल आपणही समोर या. आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर आपण दीपकजी दोरलेकर साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. विनंती असेल दीपकजी आपणही या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर या. सागर भालेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जाईल. त्याचबरोबर ग्रामपंचायत कोणगावचे सदस्य आपल्यामध्ये विनोदजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. वरुणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान तिकडे संपन्न केला जाईल. विनोदजी म्हात्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य कोणगाव आणि कोणगावचे माजी उपसरपंच विनोदजी म्हात्रे साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. बोलर तयार. विकी. ओ शॉर्ट बॉलचा वापर चांगलाच उसळी घेत गेला. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. 1 पर दी ओव्हर असं सांगितलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. निश्चित खूप चांगल्या टप्प्याची निवड यावेळेस मात्र पाहायला मिळाली विकी भोईरची. कारण प्रथमेशच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करताना अचूक टप्प्याची निवड ही त्याला करावीच लागणार आहे. कारण तेवढाच विस्फोटक आणि विध्वंसक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे प्रथमेश. आता यावेळेला थोडासा खाली राहतोय हा बॉल. मागच्या बॉलने उसळी घेतली त्याच्यानंतरचा बॉल खाली राहतोय आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत आता विकी भोईरने. निश्चित अनइवन बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. कारण याच टप्प्यावरचा चेंडू मगाशी उसळला होता आणि इथूनच चेंडू खाली बसलाय. त्यामुळं थोडासा DRS चा वापर इथे केलाय बॅटरने वाईट बॉल साठी.
व्हाईट बॉलची मागणी आहे बॅटर कडून आणि त्यामुळे DRS चा वापर. निश्चित या बॉलवरती DRS कॉल केलाय, परंतु या दोनही चेंडूंचा विचार केला तर थोडासा बॅकफूटवरती राहिलाय प्रथमेश. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज विकी भोईरची. याच विकीच्या विपक्षामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चौकार प्रथमेशने खेचले होते, त्यामुळे या दोघांमधले हे जे द्वंद्व आहे ते पाहण्याजोगं राहणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता, रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग करणाऱ्या साईडने. आता एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे असेल, एक रिव्ह्यू त्यांनी गमवलेला आहे जो चॅलेंज केला होता ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला. विकी भोईर पुढचा बॉल घेऊन हो परत एक वेळा उसळी. आता मात्र पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल आणि DRS कॉल आता बॉलिंग करणाऱ्या टीमने केलेला आहे. वाईड बॉल अंपायरने दिलाय, चॅलेंज केले आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं नसर तर थर्ड अंपायरला देखील बिझी ठेवलंय संपूर्ण खेळाने. अशा पद्धतीचा खेळ राहिलाय. दोन्ही या लगातारच्या बॉलवरती DRS कॉल केलाय. या अगोदरचा DRS जो आहे तो अनसक्सेसफुल राहिला अर्थातच बॅटिंग करणाऱ्या वाकलन टीम करिता. आता DRS कॉल केलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या वाशी इंडियन्स धारावी संघानं. 88 धावांचा पाठलाग करत असताना धावाची सुरुवात मात्र अडखळत झाली. केतन मात्रेसारखा एक मोठा मासा गळाला लावला विकी भोईरनं. आतापर्यंत दुसऱ्या विकेटकरिता पार्टनरशिप बिल्ड केली आहे जित भोईर आणि प्रथमेश मात्रेनं, परंतु या पार्टनरशिपनं धावाकडे विजयी होईल का? इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच रिव्ह्यू जो होता तो सक्सेसफुल झालेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. त्यांच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत अजूनही शिल्लक. योग्य बॉल आहे असं कळवलंय, म्हणजे सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत विकी भोईरने. ओरपिच होता, आता मात्र फटका हवेत आहे. फिल्डर आहे, प्रेक्षक स्टँड मध्ये जाईल. आकाशाला गवसणी घालत बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. वाह काय फटका होता, जबरदस्त अप्रतिम पदलालित्य. शरीराच्या जवळ येऊ दिलं चेंडीला, अगदी खोदून काढलं असं म्हणायला हरकत नाहीये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रेक्षक गॅलरीमध्ये. खूप चांगला यावेळेस मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न झाला जरूर. 6 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 20 बॉल मध्ये 54 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन आहे. उलटा मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःवर थोडासा निराश, हताश आणि नाराज देखील पाहायला मिळालाय सध्या तरी प्रथमेश मात्रे. डॉट बॉल. निश्चित या फटक्याची गरज होती का हा विचार तो नक्कीच करत असतो, कारण तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीमध्ये प्रथमेश मात्रे हे नाव आवर्जून घेतलं जातं. कारण फटक्यांची निवड करताना अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने पुस्तकी फटके प्रथमेशच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळत असतात. विकी तयार. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला हाफ आर्म पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तो थांबलाय. यंगस्टर चांगले आहेत या टीमकडे, भरपूर चांगली फिल्डिंग साठी हा संघ जाणला जातो. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 35 आणि आता 53 धावा करायच्यात. 18 बॉल मध्ये जाऊया काही सन्मानासाठी सुनील शेळके यांच्याकडे. धन्यवाद. कुणालजी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. महेशजी पाटील, त्याचबरोबर कैलासजी पाटील, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इकडे संपन्न करा. कुणालजी गायकवाड की ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि कुणालजी आपणास वाढदिवसाच्या महायुती ग्रामीण धमाका या स्पर्धेच्या वतीने आम्ही लक्ष शुभेच्छा देत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोहनजी पवार साहेब की जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जाणार आहे. सुहास म्हात्रे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. विजय पावले. फुलर लेनचा बॉल होता, यॉर्करला डिग आउट करत असताना समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव मिळताना दिसेल. आता 52 धावा करायच्या. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडंसं चेसिंग आहे ना ते कठीण होत चाललंय, परंतु प्रथमेश मात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पूर्णपणे अपेक्षा ज्या आहेत त्या उंचावल्या जातील. जरूर यावेळेचा चेंडू चांगल्या पद्धतीने खोदून काढला. एकेरी धावेकरिता फटका मात्र पाहायला मिळेल. 17 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला डीप मध्ये बॅटिश लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे फिल्डर ठेवले जित भोईर साठी. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. ओरपिच बॉल होता, ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल जित भोईरच्या खात्यात.
या सिंगल नंतर आता 51 धावा करायचे, 16 बॉल मध्ये 16 चेंडू 51 धावा. प्रत्येक फटक्या गणिक रिक्वायर्ड रेट आहे तो वाढत चाललाय आणि इथून आणि यानंतरचा सामना पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बी विरुद्ध MS11 जाई. आज सामना पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच मध्ये तारे सितारे या मैदानावर आपल्याला खेळताना दिसतील. MS11 जाई विरुद्ध गोरसे बी. पुढचा बॉल विजय पावलेचा. फुल टॉस होता, स्लाइस होतोय, बॅट मधून बॉल निघतोय, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, गलीमधला फिल्डर गेला तिथे, बॉलला थांबवलं. एक धाव मिळताना दिसते फलंदाज प्रथमेशच्या खात्यामध्ये. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा विजय पावलेने खर्च केल्यात. आता एक्झॅक्ट 50 धावा करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निश्चित 15 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 9 चेंडूचा स्पेल हाताळलाय विजय पावलेनं. 13 धावा आतापर्यंत त्यानं खर्ची घातल्यात. माफक ठरलाय तो अर्थातच वाशी इंडियन्स धारावी संघाकरिता. इथून हात खोलावे लागतील जित भोईरला, कारण आता मात्र एकला चेलेरोचा नारा चालणार नाहीये. त्याला देखील विध्वंसक रूप धारण करावं लागणार आहे. विजय पावले समोर जीत भोईरसाठी. बॅकफुटला जात असताना फटका पूर्णपणे खराब. कटरचा वापर होता, कमी गतीने बॉल टाकला आणि फसला जाळ्यामध्ये. जीत भोईर फलंदाज बाद विजय पावलेच्या खात्यामध्ये. हे पहिलं यश आणि मोठा धक्का वाकण टीमला. निश्चित कर्णधार जीत भोईर माघारी परततोय. यावेळेस पहा चेंडूची गती ऐन वेळेला कमी केली. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न जीतचा, परंतु फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. इनफिल्डच्या आतमध्ये टिपला गेला. इथून मात्र जीत माघारी परततोय. न्यू बॅटर इन होईल. आयकॉन आशिष मेहरोल ऍट नंबर 4 फलंदाजी करण्याकरिता. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँडचा. पहा किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. ड्रोन अँगलने देखील तुमच्यापर्यंत हे दृश्य पोहोचवलं जातं या क्रीडा नगरीचं. आणि आज तो जो स्टँड आहे तो एक्सटेंड करण्यात आलाय तुमच्या माहितीसाठी. प्रेक्षकांसाठी आज अनेक स्टँड बनवण्यात आलेले आहेत. ही क्रीडा नगरी प्रेक्षकांनी फुलून गेली आहे, दुमदुमून गेली आहे. भोपू वाजतायत, शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. एक वेगळंच ऍटमॉस्फिअर ग्राउंड मध्ये स्टेडियमचा फील आलाय. त्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्वर्गीय भगवान शेठ भोईर कक्ष तिथे देखील प्रेक्षक पहा भरपूर मोठ्या संख्येने. जागाच नाहीये. काही प्रेक्षक स्टँडच्या समोर आहेत, रेलिंगच्या समोर आहेत, परंतु ते तरी करतील काय. वा, भरपूर उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा. 4.4 ओव्हर समाप्त. 38 धावा, 2 फलंदाज बाद. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव इथे नक्की मिळेल. आशिष मेहरुल दुसरा धावेचा शोध सुरू आहे आणि तो पूर्ण होईल. 2 धावा मिळतील. आशिष मेहरुलच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 40 आणि आता धावा करायच्या आहेत 48. दुहेरी धावेने खातं उघडलंय आशिष मेहरोलने. स्वतःच्या धावफलकाचा श्री गणेशा केलाय. आशिष मेहरुलची जर आपण ख्याती पाहिलीत ना तर स्विंग गोलंदाजी आणि सोबतच उपयुक्त फलंदाजी ही त्याची ख्याती आहे. चांगल्या मॅच मध्ये अनेक वेळेला त्याने उपयुक्त फलंदाजी करून दाखवली आपल्या टीम करिता. आशिष मेहरुल परत एक वेळा लेग कटर आणि इथे मात्र जाळ्यामध्ये लेट कट करण्याचा प्रयत्न आणि परत एक वेळा कॅच इटचा कॉल केला विजय पावलेने. गलीमध्ये फिल्डर होता मनोज आणि त्याने हा झेल टिपलाय. फलंदाज आउट होतोय आशिष मेहरुल. ऐन वेळेला चेक केलं शॉटला असं म्हणायला हरकत नाहीये. बाहेर जाणारा चेंडू छेडावा की सोडावा या द्विधा मनस्थितीमध्ये आशिषनं अटेम्प्ट केला शॉटला आणि यावेळेस मात्र त्याला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. 12 चेंडू 48 धावा करायचे. सुनील शेळके चेक. सुशांतजी वरगुडे साहेबांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. महेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. सुशांतजी वरगुडे साहेबांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत, ज्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेली आहे. यानंतर आपण रवी सकपा साहेब यांना सन्मानित करणार आहोत. विनंती असेल रवीजी आपणही समोर या. पराग पाटील आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर मोहणे गावचे रवीजी ढगे साहेब आणि त्यांच्या ग्रुप यांनाही आपण एकत्रितरित्या सन्मानित करणार आहोत. वरुणजी पाटील साहेब आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करा. रवीजी ढगे आणि ग्रुप.
हा बीमर घोषित केलाय. अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल आणि पुढे असेल आता फ्री हिट. नो बॉलचा इशारा, फ्री हिट असेल. मान्यवरांचा सन्मान वरुणेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातोय. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने या क्रीडा नगरीमध्ये. नो बॉल आलाय, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता धावा करायचे 47. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर. पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल, सरळ चाललाय विकेट किपरच्या हातात. पंचांकडे अपील करतोय इथे बॅटिंग करणारा संघ आणि डीआरएस ची मागणी. वाईड बॉल साठी डीआरएस रिव्ह्यू वापरलेला आहे. 8,43,700 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 1300 बाकी आहेत. लगेच सबस्क्राईब करा. म्हणजेच काय तर तुम्हाला 5 शूज आणि त्याचबरोबर 5 टी शर्ट लगेचच कुरिअर केल्या जातील आणि थोड्याच वेळात त्याचाही गिव्ह अवेचा रिझल्ट तुमच्या समोर, विनर्सचा रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. निश्चित आतापर्यंत जर विचार केलात ना तर तिसरा फ्री हिटचा बॉल होता प्रथमेश करिता. जणू काय आजच्या संध्याकाळी तो येताना नशिबाची चहा पिऊन आलाय की काय, कारण आतापर्यंत फ्री हिटच्या तिसऱ्या बॉलला फेस करण्याची संधी त्याच्याकडे राहिली आहे. इथून मात्र डिसिजन पेंडिंग राहील व्हाईट बॉल करिता. इट्स फेअर डिलिव्हरी आणि दोन्ही रिव्ह्यू लॉस्ट केलेत यावेळेस बॅटिंग करणाऱ्या जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लाईनच्या आतमधून बॉल बाहेर निघालाय, त्याच्यामुळे परत एक वेळा तो निर्णय आलाय. वरुणेश पाटील साहेब सध्या आपल्या मुख्य स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. हे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. पुढचा बॉल धीरजचा. ओ बॅकफुटला जात असताना पुल केलाय, बॉल हवेत आहे, गुल होईल असं वाटतंय प्रेक्षक स्टँड मध्ये. ओ तो बॉल अडवण्यासाठी, झेलण्यासाठी प्रेक्षक देखील अंतोनात प्रयत्न करतात आणि हा असेल षटकार. कॅच सोडलाय का? हो कॅच सोडलाय असं दिसतंय तिथे प्रेक्षकांनी. निश्चित षटकार, आणि षटकार आल्यानंतर प्रेक्षक दीर्घेमध्ये जी गडबड पाहायला मिळते ना ती वाखाणण्याजोगी आहे. लाल जॅकेटवाला प्रेक्षक पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. रॉंग वन होता, थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि त्याला ऑन साइडला खेचला. लाल जॅकेटवाला प्रेक्षकाने हा कॅच ड्रॉप केलाय. जेलला असता तर नक्कीच तुम्हाला टी शर्ट मिळाले असते. इथून षटकार येतोय. 41 करायचे आहेत. परत एक वेळा फुल टॉस मागे चाललाय. लॉंग लेगला फिल्डर थोडासा धावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत फिल्डर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि 2 धावा इथे घेऊन जाईल फलंदाज प्रथमेश मात्रे. प्रथमेश आज मात्र मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झगडतोय, झुंजतोय. आतापर्यंत 24 चेंडूंमध्ये 38 धावा त्यानं बनवल्यात. 49 धावा धापलकावरती लागल्यात आणि इथून मात्र जिंकण्याकरिता अजूनही 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. वेग वाढवावा लागणार आहे प्रथमेशला. 9 चेंडू 39 धावा हे समीकरण आहे. प्रथमेशने हा सामना जिंकून दिला तर पुढे चर्चाच राहील. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, नाही खोदून काढू शकला फलंदाज प्रथमेश. हा येतोय डॉट बॉल. वाह काय चेंडू हाताळला, कारण डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला, डावखुऱ्याच्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करणं तेवढंच सोपं नाहीये, परंतु धीरजनं ते शक्य करून दाखवलंय. 7 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये पाहिलेली आहे. दुसराच सामना सुरू आहे. आज तर रेकॉर्डच होईल असं वाटतंय. 10 लाखाचा रेकॉर्ड देखील आपण तोडणार आहोत. परत एक वेळा बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पंचांनी कळवला हा वाईड बॉल असेल. जास्त बाहेर निघाला. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या या वाईडसह 50. अर्धशतक पूर्ण. निश्चित कुणाल सर या व्हाईट बॉलच्या कॉलनं प्रथमेशनं देखील सुटकेचा निश्वास टाकला असावा कदाचित, कारण आतापर्यंत त्याच्या मनाप्रमाणे व्हाईट बॉल आले नाहीत आणि ते कुठेतरी त्याच्या मनाला टोचत होतं, कारण 2 रिव्ह्यू त्याने आतापर्यंत अनसक्सेसफुल घालवले आहेत. पुढचा बॉल, हाई बॉल त्याने सोडून दिला. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात 51. नियंत्रण नाहीये दिशेवरचं. सातत्याने थोडासा रॉंग वनचा अंदाज आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय. वाईड यॉर्कर साठी चाललाय, त्याच्यामुळे दिशा आणि नियंत्रण हे थोडंसं चुकतंय गोलंदाजीमध्ये धीरज भोईरचं, आणि त्याच्यामुळे हे काही व्हाईट बॉल बीमर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. थोडंसं लांबलंय हे षटक. पुढचा बॉल, हा फुल टॉस, फुल टॉल बसेल. हा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. घड्याळात वाजलेत 10. हा षटकार पहा. 6 धावा. काय फटका होता. शरीराकडे येणाऱ्या चेंडूला केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं. स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर एक देखणा, दर्जेदार आणि उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. अजून शेवटचा एक चेंडू मला वाटतं येणं शिल्लक आहे, आणि इथून कुणाल जर या चेंडूवरती षटकार आला ना तर मॅच ऑन राहणार आहे.
कारण प्रथमेश अजूनही मैदानामध्ये सांगतोय की मी उभा आहे आणि मी लढतोय. चांगली बॅटिंग प्रथमेशची सध्या पाहायला मिळते. आता 31 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 31. या बॉलवर जर मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल असं चित्र सध्या मैदानामध्ये आहे. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला, हे षटक थोडंसं महागड आहे, हे मोठं षटक आहे. 44 धावांवर सध्या पोहोचलाय प्रथमेश. अजूनही अर्धशतक या स्पर्धेने पाहिलेलं नाहीये. पहिलं अर्धशतक येईल का हे देखील पाहायचं आणि त्या अर्धशतकाबरोबर सामना जिंकून देईल का हाही प्रश्न आहे. केतनने निराश केलं, जीतने निराश केलं, परंतु एकटा लढलाय हा वाघ फुंडे गावचा. मैदानामध्ये प्रथमेश मात्रे. 57 धावा झाल्यात. कमी गतीने टाकलाय, कटरचा वापर खेळायला पाहिजे होता, सोडून दिला, चूक केली प्रथमेशने आणि इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 6 बॉल मध्ये 31 धावा करायच्यात आता या मॅच मध्ये. हा रिप्ले मध्ये जर चेंडू तुम्ही पाहिलात ना, मुख्य व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिटणीस उपस्थित आहेत, सन्माननीय गणेशजी आत्माराम खंडारे साहेब. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. वरुणजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करा. 50,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. मान्यवरांचा सन्मान होतोय. रिस्पॉन्सेस देखील भरपूर आलेले आहेत. असं आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की 20,000 व त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्सेस आपल्याला गुगल फॉर्मवर मिळतील आणि 20,778-79 हे रिस्पॉन्सेस सातत्याने गुगल फॉर्मच्या माध्यमातून मिशन 1 मिलियन 70 स्पोर्ट्सवर सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर असा हा गुगल फॉर्म आहे. तिथे तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, UPI ID, स्क्रीनशॉट, युट्यूबला सबस्क्राईब केलं त्याचा, त्याच्यानंतर स्क्रीनशॉट फॉलो केलंय इंस्टाग्रामला त्याचा, या 2 फाईल अपलोड करायच्यात आणि सबमिट बटनवर क्लिक करायचंय. तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळेल आणि उद्या जर 10 लाख सबस्क्रायबर झाले तर तुमच्यासाठी पारितोषिक आहेत. 64 विजेत्या प्रेक्षकांसाठी 10 लाख रुपयांची पारितोषिक असतील. स्वप्नीलजी सिंग यांना आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानित करत आहोत. विनंती असेल स्वप्नील भाई, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा, समोर या. वरुणजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. आता जसेच 8,45,000 सबस्क्रायबर झाले तर 5 शूज आणि 5 टी-शर्ट साठी आपण ड्रॉ करणार आहोत ऑनलाईन, अगदी पारदर्शक. इथे कुठली चिठ्ठी काढली जाणार नाहीये. ते सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये नक्कीच त्या प्रेक्षकांची नावं येतील. 5 प्रेक्षक येतील. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे आणि आता 5 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. हा जर विक्रम झाला तर काय मजा येईल. परंतु दुसऱ्या बाजूला दारावे संघ, हाय संघ काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे नंदकुमार भोर आणि संजय चौगुले यांचा संघ वाशी इंडियन्स. दुसऱ्या बाजूला पलक एंटरप्राइजेस वाकळण संघ, संदीप पाटील यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 52,000 प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूब वाहिनीवर 70 स्पोर्ट्सवर. त्या 52,000 प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. प्रथमेश एकटा वाघ लढलाय, 44 धावा त्याने केल्या. जर या मॅच मध्ये त्याने 5 बॉलवर 5 षटकार मारले, 30 धावा करायच्यात आणि तो जर विक्रम केला तर इथून पुढे 365 नाही मित्रांनो. जोपर्यंत हे टेनिस बॉल क्रिकेट आहे तोपर्यंत याच्या नावाची चर्चा होईल. कारण 52,000 प्रेक्षक तिथे पाहतात आणि तेवढीच मोठी जनता, हे प्रेक्षक मायबाप इथे देखील उपस्थित झालेले आहेत. इथे देखील काही कमी प्रेक्षक नाही आहेत, भरपूर मोठ्या संख्येने पॅक क्राऊड, दर्शक प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आलेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. गर्दी आहेत म्हणून तर एवढी गर्दी आहे. सिली कव्हर पॉइंट सेट केलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. सचिन नाईक, विकी आणि सर्व खेळाडू पंच त्याबरोबर माहिती देत आहेत. सिली कव्हर पॉइंट तुम्ही ठेवलाय, त्यामुळे तुम्हाला नक्कीच तिथे काळजी घ्यायची आहे. या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाते. तुम्हाला बोलायचं नाहीये. ज्यावेळेला बॉलर डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये येईल तुम्हाला शांत बसायचं आहे. सगळ्या माहिती तुमची सावली त्या खेळपट्टीवर पडता कामा नये. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर परत एक वेळा गोलंदाज आता तयार होईल. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये धावा करायचे 30. असा हा सामना. 52,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. पुढचा बॉल, ओ पहिला बॉल हवेत आहे, उत्तुंग फटका आणि हा क्लिअर होईल. बॉल सीमा पार येतोय षटकार आणि या षटकाराबरोबर पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं लागलंय नावावरती प्रथमेश मात्रेचा. बॅट वर करून मानवंदना करायची आहे प्रथमेश. फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ ग्रामीण बिग बॅश 2024-25 सीझन 3.
आकाशाला गवसणी घालणारा षटकार, पहिलं अर्धशतक प्रथमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम फुंडे बैठक. हा फटका त्याने मिड विकेटला 6 धावांसाठी पाठवला आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक अर्धशतकासाठी 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जातं नेहमीच ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये, आणि त्यामुळे 5,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. 44,500 500 राहिलेत. लगेच सबस्क्राईब करा. 10 पारितोषिक आहेत तुम्हाला दिले जाणार आहेत. 5 शूज आणि 5 टी शर्ट 70-70 स्पोर्ट्स कडून लगेच कुरिअर केलं जाईल. कुरिअर पार्टनर इथेच आहेत, त्यांना देखील आणलंय आपण इथे तुमच्यासाठी. याचसाठी केला होता अट्टाहास की आता शेवटचे दोन्ही दिवस गोड जावे. तुमचेही गोड होतील, आमचेही गोड होतील. निश्चित ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 28 चेंडू 50 धावा आतापर्यंत. 56,000 प्रेक्षक जोडले गेलेत. ओ हा फटका थोडासा फसलाय, खाली राहिलाय. नतमस्तक सध्या मी म्हणेन पूर्णपणे फलंदाज, परंतु अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलवर 3 जरी आले ना तरी देखील टाळ्या वाजतील, कारण प्रेक्षक दर्दी असतात. प्रेक्षकांना माहिती आहे या सामन्याचं काय महत्व होतं. निश्चित या बॉलचं देखील महत्व प्रेक्षकांना माहिती होतं, कारण जवळजवळ या भावेच्या रनअप पर्यंत प्रेक्षक देखील धावत होते. या बॉलवरती षटकार आला असताना तर मॅच अजून पुढे रंगतदार झाली असती. सरेंडर, पूर्णपणे सरेंडर. परंतु हा सामना पाहायला विसरू नका. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसैबी विरुद्ध MS11 जाई. नेक्स्ट मॅच मध्ये हे सर्व खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सूरज केने कॅप्टन आहे, भावेशने एक मॅन ऑफ द मॅच जिंकलाय. पवन केनेची बॅटिंग, करण अंबाला हा देखील खेळाडू खेळण्यासाठी नक्कीच आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळू शकतो. पुढचा बॉल घेऊन भावेश. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये धावा करायचे 24. 3 चेंडू 24. एकटा वाघ लढलाय या मॅच मध्ये. प्रथमेश म्हात्रे, बॅटसीवरची कडा, फाईन लेग थोडासा लांब आहे, इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र जवळजवळ पाहिलं ना तर औपचारिकता शिल्लक राहील, कारण 2 चेंडू आणि 24 धावा. परंतु कौतुक असेल भावेश नाईकचं, कारण ज्या पद्धतीनं त्यानं या षटकामध्ये या प्रेशरला हँडल केलं. कारण पहिला चेंडू एकेरी धावेचा, तदनंतर षटकार आला, परंतु जबरदस्त गोलंदाजी भावेशची देखील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर, डॉट बॉल नाही. एकेरी धाव इथं मात्र कबूल केली आहे. एकेरी धावीने धावफलक वधारतंय. प्रेक्षक मायबाप जर बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच या खेळाडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. सगळ्यांना विनंती करतो, क्लॅप करा, टाळ्या वाजवा. अर्धशतक पहिलं या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने कंप्लीट केलं. ही क्रीडा नगरी दुमदुमली, ज्याच्या अर्धशतकाने नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सामना हातातून निसटलाय, परंतु हा वाघ एकटा लढलाय. काय गर्दी आहे प्रेक्षकांची, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. संपूर्ण स्टँड पॅक आहेत. आज 3 स्टँडची निर्मिती आम्ही केली, परंतु त्याही स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आले. हा नक्कीच वरुण एस पाटील साहेबांचा विजय, त्यांच्या विजनचा विजय. आणि शेवट झाला या सामन्याचा. सामना इथे जिंकलाय टीम वाशी इंडियन्स धारावेने. अभिनंदन वाशी इंडियन्स धारावे, वेल प्लेड डिफेंडिंग चॅम्पियन सेमी फायनल मध्ये दाखल. प्रेक्षकांना विनंती आहे, आता या 2 ज्या लाईटचे टॉवर बंद झालेले आहेत तिथले जे बोर्ड आहेत ते तुम्ही तोडलेले आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही टॉवर्स बंद झालेले आहेत. टॉवरच्या आसपास जर तुम्हाला कुठले बोर्ड पाहायला मिळत असतील तर प्लीज विनंती करतोय प्रेक्षक